करूया. विल ट्राय टू कव्हर दिस चॅप्टर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर या ठिकाणी बघा, या चॅप्टरचे कन्सेप्ट जर आपण या ठिकाणी समजून घेतोय. सर्वप्रथम है ना, चॅप्टर नंबर 4 आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. एखादा प्रश्न या ठिकाणी येतो. चॅप्टर छोटा आहे, बट छोटा जरी असला तर मार्क्स 2 आहेत है ना, तरी आपल्याला त्यासाठी चांगला प्रयत्न करायचा आहे. मग आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि शॉर्टकट या ठिकाणी या चॅप्टरचे आपण कव्हर करूया है ना. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघूया या ठिकाणी बघा, इम्पॉर्टंट कन्सेप्टमध्ये पहिला पॉईंट काय तर बघा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. जरा चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा. आता मी काही तुम्हाला क्वेश्चन विचारेल है ना, तर तुम्ही त्याचा आन्सर द्या है ना. आन्सर द्या. बघा, ह्या चॅप्टरचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये मला पहिल्या प्रश्नाचा आन्सर पाहिजे. अशा किती स्टँडर्ड इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन है ना. हाऊ मेनी इक्वेशन ऑफ लाईन्स आर देअर विच पासेस थ्रू ओरिजिन है ना. 1 2 3 4 5 6 7 8 च्या माध्यमातून आन्सर द्या. चॅट बॉक्समध्ये फटाफट टाईप करून सांगा मला, हाऊ मेनी नंबर ऑफ इक्वेशन ऑफ लाईन्स विच आर पासेस थ्रू ओरिजिन. येस, सिद्धी कुदळे करेक्ट आन्सर. रुचा व्हेरी गुड. समीक्षा, मी बोलतोय नंबर ऑफ लाईन्स, इक्वेशन नका सांगू मला है ना. नंबर ऑफ किती इक्वेशन आहेत, मग कोणत्या आहेत त्याकडे आपण नंतर जाऊ है ना. फटाफट आपल्याला किती इक्वेशन आहे बघा. सार्थक कावडे व्हेरी गुड, करेक्ट आन्सर देत आहे. मी करेक्ट आन्सर सांगत नाही, पण जे करेक्ट देत आहेत है ना. यश, तुम्ही अजून थोडासा विचार करा, किती नंबर ऑफ लाईन्स आहेत ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत. हाऊ मेनी नंबर्स ऑफ लाईन्स आर देअर विच पासेस थ्रू ओरिजिन. तर त्याचा आन्सर आहे बघा है ना, देर आर 4 लाईन्स. बघा स्क्रीनवर आले बघा, देर आर 4 लाईन्स. व्हेरी गुड. रुचाने त्या डायरेक्ट आन्सर सांगितलंय. शोएब व्हेरी गुड. सर्व या ठिकाणी सांगताय बघा 4. बघा, पहिली इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, y इक्वल टू 0. व्हॉट इज y इक्वल टू 0? दिस y इक्वल टू 0 इट इज नथिंग बट इट इज एक्स ऍक्सिस. काय आहे, एक्स ऍक्सिस आहे. सो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का y इक्वल टू 0 इज एक्स ऍक्सिस. बरोबर. तसं x इक्वल टू 0 काय आहे, इट इज y ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पण ओरिजिन मधून पास होते, y ऍक्सिस पण ओरिजिन मधून पास होते. 2 लाईन झाल्या. आणि तिसरी लाईन आहे बघा y इक्वल टू mx. आणि चौथी लाईन आहे ax प्लस by इक्वल टू 0. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन आहे ज्या ओरिजिन मधून पास होतात. These are the 4 standard equation of lines which passes through origin. ज्या ओरिजिन मधून या ठिकाणी पास होत असतात. बरोबर. मग आपण पुढच्या कन्सेप्ट कडे चाललो बघा. कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन है ना. व्हॉट इज कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन? इट इज ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ लाईन काय बघा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स विच पासेस थ्रू द ओरिजिन. येते लक्षात. त्यानंतर पुढच्या पॉईंट कडे चाललोय बघा. इफ m1 and m2 आर स्लोप्स ऑफ द सेपरेट लाईन्स. m1 m2 काय आहे, स्लोप आहे. कोणाचे स्लोप्स आहे, सेपरेट लाईनचे स्लोप्स आहेत. m1 and m2 आर स्लोप्स ऑफ द सेपरेट लाईन्स. m1 and m2 आर स्लोप्स ऑफ द सेपरेट लाईन्स. देन देअर कंबाइंड इक्वेशन विल बी. मग त्यांची कंबाइंड इक्वेशन काय असेल, ती जी कंबाइंड इक्वेशन आहे ती कंबाइंड इक्वेशन कशी असेल त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. का जर आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं कोणत्या फॉर्मॅटने जर आपण m1 m2 फाइंड करू शकलो तर इक्वेशन ऑफ लाईन आपण डायरेक्ट तयार करणार कशी बघा. m1 into m2 x स्क्वेअर, m1 into m2 x स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 xy आणि प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 है ना. आपण 2 वेळेस या ठिकाणी सर्व आपण ही इक्वेशन वाचूया. लेट्स रीड दॅट इक्वेशन. इक्वेशन काय बघा, m1 into m2 x स्क्वेअर, m1 into m2 x स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट m1 प्लस m2 xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. m1 into m2 x स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. अशा प्रकारे या ठिकाणी इक्वेशन तुम्हाला समजली असेल बघा. m1 m2 x स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. अशा
अशी इक्वेशन या ठिकाणी आपल्याला M1 प्लस M1 आणि M2 माहीत झाले है ना, दोन स्लोप्स. तर इथं त्यांचं काय करायचं, गुणाकार करायचं प्रोडक्ट, आणि तिथं काय करायचं, त्यांची ऍडिशन घ्यायची, बरोबर. आणि ती इक्वेशन या ठिकाणी तयार होणार आहेत है ना, ती इक्वेशन त्या ठिकाणी तयार होणार आहे. मग आपण पुढच्या पॉईंटकडे चाललोय बघा. नेक्स्ट पॉईंट काय म्हणताय, टू फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स फ्रॉम द कंबाइंड इक्वेशन. जर आपल्याला कंबाइंड इक्वेशन दिलेली आहे आणि त्या कंबाइंड इक्वेशन वरनं आपल्याला सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायची, कंबाइंड इक्वेशन वरनं आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड करायची, तर काय करणार आपण है ना, आपण वेगवेगळ्या प्रकारे ती फाइंड करू शकतो. पहिला प्रकार काय बघा, बाय टेकिंग अ टर्म कॉमन, एक टर्म कॉमन घेऊन आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो है ना. काहीतरी आपण कॉमन घ्या, x कॉमन घ्या, y कॉमन घ्या, 2x कॉमन घ्या, 3x कॉमन घ्या है ना. जी टर्म सारखी दिसते ती इक्वेशन मधून कॉमन घ्या, म्हणजे लक्षात आलं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन कशा ट्रान्सफर होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये ट्रान्सफर झालं का त्या मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 सेपरेट केलं का म्हणजे सेपरेट लाईन्स येणार है ना. बाय टेकिंग कॉमन घेऊन आपण इक्वेशन ऑफ लाईन्स, सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करू शकतो. दुसरं बघा नंबर 2, बाय युजिंग फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू a मायनस बी इंटू a प्लस बी है ना. आपल्याला कंडिशन तयार करायची a स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअरची. ही कंडिशन तयार केल्यानंतर आपण इथं लिहिणार a मायनस बी इंटू a प्लस बी, a मायनस बी इंटू a प्लस बी. मग a मायनस बी इंटू a प्लस बी इक्वल टू काय येणार, म्हणजे तो फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू है ना a मायनस बी इंटू a प्लस बी. येथे लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघा तिसरा प्रकार आहे बाय फाइंडिंग द फॅक्टर. बाय फाइंडिंग द फॅक्टर बाय युजिंग फर्स्ट टर्म, मिडल टर्म अँड लास्ट टर्म. बाय युजिंग फॅक्टर्स युजिंग फर्स्ट टर्म, मिडल टर्म अँड लास्ट टर्म. फर्स्ट टर्म, मिडल टर्म अँड लास्ट टर्मच्या मदतीने आपल्याला ती क्वाड्रेटिक इक्वेशन ती आपण स्प्लिट करणार, सॉल्व्ह करणार, फॅक्टर्स फाइंड करणार आणि त्याला इक्वल टू 0 केलं तर 2 सेपरेट लाईन्स येणार. आणि चौथा आहे बघा लास्ट, जर आपण कॉमनही काढू शकलो नाही, आपण हा फॉर्म्युला पण यूज करू शकलो नाही, आपण फॅक्टर्स पण फाइंड करू शकलो नाही, तर चौथा आणि लास्ट है ना ऑप्शन राहता है का फैक्टर्स आर ऑब्टेन्ड बाय यूजिंग फॉर्मूला दिस y अपॉन x इज इक्वल टू माइनस b अपॉन a माइनस b प्लस और माइनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2a. क्वाड्रेटिक इक्वेशन, पण प्रोव्हाइडेड ती क्वाड्रेटिक इक्वेशन कशी तयार झाली पाहिजे बघा, a इंटू ब्रॅकेट y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू ब्रॅकेट y अपॉन x प्लस c. म्हणजे आपण काय करणार, इक्वेशनला डिवाइड करणार बाय एक्स स्क्वेअर. जी कंबाइंड इक्वेशन या ठिकाणी आपल्याला असते बघा, कंबाइंड इक्वेशन. या कंबाइंड इक्वेशनला आपण काय करणार, एक्स स्क्वेअरने डिवाइड करणार आणि एक्स स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर त्याला या प्रकारे ऍडजस्ट करणार, या फॉर्मॅटमध्ये त्याला ऍडजस्ट करणार आणि मग या ठिकाणी या फॉर्मॅटने y अपॉन x ची व्हॅल्यू येईल आणि मग आपल्याला त्या 2 सेपरेट लाईन्स भेटतील. सो सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्याचे 4 प्रकार आहेत. मग आपण जाऊ पुढच्या पॉईंटकडे, पॉईंट नंबर 5 बघा. सिन्स y अपॉन x, सिन्स y अपॉन x काय म्हणता बघा, सिन्स y अपॉन x है ना इज इक्वल टू काय असतं m. मग या ठिकाणी आपण काय विसरलो बघा, सिन्स m इज इक्वल टू म्हणताय ना, सिन्स m इज इक्वल टू, सिन्स m इज इक्वल टू काय आहे y अपॉन x. सिन्स m इज इक्वल टू y अपॉन x स्लोप आहे. दस द इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0 है ना. bm स्क्वेअर बघा, इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0 इज कॉल्ड ऑक्झिलरी इक्वेशन, इज कॉल्ड ऑक्झिलरी इक्वेशन. m इज इक्वल टू y अपॉन x आपल्याला माहिती आहे, y इज इक्वल टू mx असतं, y इज इक्वल टू काय असतं mx. मग ह्या इक्वेशन वरनं लक्षात आलं m इज इक्वल टू काय येणार, y अपॉन x येणार. व्हॉट इज दॅट m, इट इज स्लोप. आणि म्हणून या ठिकाणी बघा, इट इज यूज्ड इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज नोन है ना. ऑक्झिलरी इक्वेशन जे आहे है ना, ऑक्झिलरी इक्वेशन जे आहे, ही जी ऑक्झिलरी इक्वेशन आहे, या ऑक्झिलरी इक्वेशनचा वापर आपण कधी करणार, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0 चा वापर कधी करणार, जर वन ऑफ द लाईन बघा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज नोन. कंबाइंड इक्वेशन मध्ये 2 लाईन्स असतात, कंबाइंड इक्वेशन मध्ये 2 लाईन असतात, त्यातले एक लाईनचा जर स्लोप आपण फाइंड करू शकलो, कसं फाइंड करू शकतो, इक्वेशन ऑफ लाईन वरून फाइंड करू शकतो. अजून कसं फाइंड करू शकतो, पॅरलल असेल तर पॅरलल वरनं इक्वेशन है ना स्लोप इक्वल असतात, त्या पद्धतीने फाइंड करू शकतो. परपेंडिक्युलर असेल तर निगेटिव्ह रिसिप्रोकल असतात, निगेटिव्ह रिसिप्रोकल वरनं स्लोप फाइंड करू शकतो. वेगवेगळ्या कंडिशन वरनं, दिलेल्या कंडिशन वरनं जर आपण m इक्वल टू फाइंड करू शकलो तर डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन आपण या ठिकाणी यूज करू शकतो. लेट्स गो टू पॉइंट नंबर 6 बघा, नेचर ऑफ लाईन्स नेचर ऑफ द सेपरेट लाईन्स ऑफ द कंबाइंड इक्वेशन. जी कंबाइंड इक्वेशन आपण म्हणतो ना ax स्क्वेअर प्लस 2h
XY प्लस BY स्क्वेअर इक्वल टू 0. त्या कंबाईंड इक्वेशन मध्ये किती सेपरेट लाईन्स आहेत? 2 सेपरेट लाईन आहेत. या 2 सेपरेट लाईनचा नेचर कसं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि बघा, फर्स्ट ऑफ ऑल जर आपण त्या कंबाईंड इक्वेशन HAB ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आणि आपण या ठिकाणी बघा, जर आपण फाइंड केलं h स्क्वेअर मायनस AB आणि h स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू जर 0 आली है ना, h स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू किती आली? 0 आली h स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू. तर लाईन्स कशा असतात? देन द लाईन्स आर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल असणार आहे इफ h स्क्वेअर मायनस AB इक्वल टू 0. इथे लक्षात. मग जर आपण बघितलं की h स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू फाइंड केली आणि ही जर ग्रेटर दॅन 0 आली, कशी आली? ग्रेटर दॅन 0, देन द लाईन्स आर रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. अनइक्वल म्हणजे डिफरंट. अनइक्वल म्हणजे काय? डिफरंट. मग 2 वेगवेगळ्या लाईन्स येतील. किती लाईन्स येतील? 2 वेगवेगळ्या लाईन्स त्या ठिकाणी असणार आहे. आणि बघा सी, इफ h स्क्वेअर मायनस AB इज लेस दॅन 0, देन लाईन्स आर इमॅजिनरी. मग त्या लाईन्स इमॅजिनरी होणार आहेत. आणि इमॅजिनरी लाईन आपण ड्रॉ करू शकत नाही. वी कॅनॉट ड्रॉ इमॅजिनरी लाईन्स. मग अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल का नेचर ऑफ लाईन्स जे आहेत है ना, नेचर ऑफ लाईन्स जे आहेत हे कशावरून आपल्याला समजत आहे? व्हॅल्यू ऑफ h स्क्वेअर मायनस AB इक्वल टू 0, ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0. इथे लक्षात. मग आपण जाऊया पॉईंट नंबर 7 कडे. बघा, पॉईंट नंबर 7 परत काय म्हणतात? इफ M1 अँड M2 आर स्लोप ऑफ सेपरेट लाईन्स ऑफ द कंबाईंड इक्वेशन. पुन्हा आपण कशावर काम करतोय? M1 M2 वरच काम करतोय. बघा, M1 M2 वरती है ना. M1 M2 स्लोप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्यामध्ये पहिला पॉइंट आला बघा, देन स्लोप ऑफ लाईन जे आहेत त्यांचा सम ऑफ स्लोप्स M1 प्लस M2. सम ऑफ स्लोप म्हणजे काय? M1 प्लस M2. सम ऑफ स्लोप म्हणजे M1 प्लस M2. काय फॉर्म्युला आहे? -2h अपॉन बी है ना. इथे सर्वांचा फॉर्म्युला पाठ असेल बघा, का M1 प्लस M2 इक्वल टू -2h अपॉन बी. M1 प्लस M2 इक्वल टू -2h अपॉन बी. ओके. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, प्रोडक्ट ऑफ स्लोप M1 इंटू M2 गुणाकार प्रोडक्ट इज इक्वल टू काय? A अपॉन बी. M1 इंटू M2 इक्वल टू A अपॉन बी. हा पॉइंट नंबर 7 खूप इम्पॉर्टंट आहे. MCQ सॉल्व्ह करताना आपल्याला खूप असे कन्सेप्ट यूज करणार आहोत आपण. पॉइंट नंबर 7 खूप महत्वाचा आहे. मग बघा सी है ना, हा फॉर्म्युला सर्वांना पाठ आहे ना. शाळेपासून आपण शाळेमध्ये पण हा फॉर्म्युला बघितला होता है ना. M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर है ना. M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 टाइम्स M1 इंटू M2. काय फॉर्म्युला आहे? M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 टाइम्स M1 इंटू M2. -4 टाइम्स M1 इंटू M2 है ना. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. बघा या ठिकाणी है ना, पॉईंट नंबर ए बघितलं तर सम ऑफ स्लोप आला. सम ऑफ स्लोप आपल्याला इथं भेटलाय बघा. पॉईंट नंबर 2 मध्ये प्रोडक्ट ऑफ स्लोप आला. प्रोडक्ट ऑफ स्लोप या ठिकाणी आला. म्हणजे आपण डिफरन्स ऑफ स्लोप फाइंड करू शकतो है ना. आणि डिफरन्स ऑफ स्लोप जो आहे त्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे M1 मायनस M2 साठी है ना. M1 मायनस M2 साठी अजून एक फॉर्म्युला आहे का M1 मायनस M2 इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB अपॉन बी. हा पण फॉर्म्युला आहे, आठवत असेल तुम्हाला. हा पण फॉर्म्युला आहे 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB अपॉन बी. हा देखील फॉर्म्युला आहे. बरोबर. मग लक्षात आला. पॉईंट नंबर डी कडे चाललो आपण. पॉईंट नंबर डी जो आहे शॉर्टकट फॉर्म्युला आहे. विदाउट युझिंग पेन बरेच विद्यार्थी सॉल्व्ह करता है ना. आणि कमी स्टेप मध्ये आन्सर पर्यंत पोहोचण्यासाठी हा फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युला काय आहे? इफ M1 इज इक्वल टू R टाइम्स M2. इफ M1 इज इक्वल टू R टाइम्स M2 म्हणजे R ची व्हॅल्यू ऑफ R आपल्याला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपण चॅट बॉक्स कडे येणार आहोत है ना. चॅट बॉक्स मध्ये आपण ऍक्टिव्ह होणार आहोत है ना. तिथं क्लिक करून रेडी राहा म्हणजे कीपॅड तुमचा वर ऍक्टिव्ह होऊन जाईल है ना. या ठिकाणी मी आता कंडिशन सांगणार आणि तुम्ही मला पहिल्यामध्ये R ची व्हॅल्यू सांगायची. व्हॅल्यू ऑफ R बघा पहिले सांगतो मी. इफ M1 इक्वल टू M2. इफ M1 इक्वल टू M2 देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ R. इफ M1 इक्वल टू M2 देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ R. M1 इक्वल टू M2 व्हॅल्यू ऑफ R. व्हेरी गुड. पूनम निकम, रुचा. व्हेरी गुड. पूनम निकम, रुचाने या ठिकाणी आन्सर सांगितलेला आहे. अक्षय गाडेकर, सिद्धी कुदळे बरोबर आहेत. आन्सर काय आहेत ते सांगतो. ईश्वरी बरोबर. आन्सर बरोबर सांगताय. मला माहिती तुम्ही जे चॅट बॉक्स मध्ये टाईप करतात हे माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला दिसत नाही
है ना. त्याच्यामुळे तुम्ही याचा आन्सर त्याचा आन्सर कॉपी करू शकत नाहीये. म्हणून मला या ठिकाणी तुमच्याकडनं आन्सर पाहिजे है ना. 5-6 विद्यार्थ्यांनी फक्त सांगितलंय व्हॅल्यू ऑफ आर आणि सर्वांनी बरोबर सांगितलेलं आहे. बाकीचे आहेत ना, पण चॅप्टर ऐकतायत ना, चॅप्टर सोपा आहे म्हणून जाऊ द्या सर, काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. मी कंडिशन काय दिली आहे, M1 इक्वल टू M2, M1 इक्वल टू M2 है ना. देअरफॉर लक्षात काय आलं, देअरफॉर लक्षात आलं व्हॅल्यू ऑफ आर इज 1, व्हॅल्यू ऑफ आर इज 1 इथे लक्षात. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ आर 1 आहे. आपल्याला काय पाहिजे होतं, व्हॅल्यू ऑफ आर 1 पाहिजे होती, 1 है ना. लक्ष द्या, लक्ष द्या, व्हॅल्यू ऑफ आर इज 1. काही सी म्हणताय, काही आर म्हणताय, तर मला सी आणि आर नाही समजलं. मी ह्या फॉर्म्युल्याबद्दल बोलतोय, ह्या फॉर्म्युल्याबद्दल बघा, M1 इक्वल टू आर टाइम्स M2. मग मला आर पाहिजे. आता बघा दुसरी कंडिशन देतोय है ना, M1 इज ट्वाइस M2, M1 is twice M2, then what is value of R? M1 is twice M2, what is value of R? पूनम निकम व्हेरी गुड. सार्थक कवडे, रुचा चांदगुडे करेक्ट ऑप्शन, करेक्ट आन्सर सांगताय. यस करेक्ट आहे, यश कायस्थ करेक्ट आहे. M2 नाही, 2 फक्त, आन्सर इज 2, M2 नाही. व्हॅल्यू ऑफ आर इज 2 है ना. मी काय बोललो, M1 इज ट्वाइस M2 and therefore you get value of R is equal to 2. हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे ना. देवयानी व्हेरी गुड, देवयानी सुतवणे, गायत्री पैठणकर 2 बरोबर आहे. ओम कुंभकर्ण, पवन वाळके, प्रीती कांबळे बरोबर सांगतायत. पण आपल्याला ती आर ची व्हॅल्यू जर समजली तर मग हा फॉर्म्युला पाठ करून यूज करणे सोपं होईल. पण आपल्याला आरच समजत नाही तर मग कसं जमेल, है की नाही. तर ते आर व्हॅल्यू ऑफ आर समजली पाहिजे. आता 100% माझ्या लक्षात आलं आहे का सर्वांना जमत आहे. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन मध्ये चॅट मध्ये मला टाईप करून सांगितलंय ते तर एकदम परफेक्ट होत आहे का. इफ है ना, इफ M1 इज थ्राइस M2, इफ M1 इज थ्राइस M2 देन व्हॅल्यू ऑफ आर इज, इफ M1 इज थ्राइस M2 देन व्हॅल्यू ऑफ आर इज. येस, माधव गांगुडे 3, यश गायकवाड 3, ईश्वरी 3, सृष्टी साठे 3 व्हेरी गुड, मयूर बाबर 3 व्हेरी गुड, पूनम निकम 3. बघा आता सर्वांना समजायला लागले. हर्षिका सी 3 आहे, वेदांक 3, प्रीती कांबळे 3 व्हेरी गुड. मग या ठिकाणी समजायला लागले तुम्हाला आता आर ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 आली आहे. आकांक्षाच्या 1 पण बरोबर आहे. म्हणजे लक्षात आलं. ऋतुजा भुजाडे व्हेरी गुड, यश कायस्थ ऑप्शन नाही, या ठिकाणी आन्सर इज 3. नूतन महाले 3 व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्व 3 सांगतायत. मसिरी नामदार 3. म्हणजे तुम्हाला आर कसं फाईन करायचं हे समजलेलं आहे. आणि मित्रांनो, आर जर आपल्याला समजलं तर एच ए आणि बी चे व्हॅल्यू आपण कंबाईंड इक्वेशन मधून तयार करणार. आणि हा फॉर्म्युला आपल्याला एकदम क्विक आन्सर पर्यंत आपल्याला या ठिकाणी आन्सर पर्यंत पोहोचवणार आहे. इथे लक्षात. आता येतोय अजूनही इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघा. अजून इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतोय फॉर्म्युला नंबर डी. फॉर्म्युला नंबर डी काय बघा, इफ स्लोप्स आर इन रेशो, इफ स्लोप्स आर इन रेशो M1 as to M2. मग या ठिकाणी ते बोलतील M1 as to M2 is equal to 2 as to 3 is equal to 1 as to 3 is equal to है ना 2 as to 5 असं काहीतरी रेशो देतील. ते काय देतील, रेशो देतील. मग असं जर रेशो आला तर हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. काय फॉर्म्युला बघा, M1 plus M2 ब्रॅकेट स्क्वेअर, M1 plus M2 ब्रॅकेट स्क्वेअर into AB is equal to M1 into M2 into 4H square. M1 plus M2 bracket square into AB equal to M1 into M2 4H square. इथे लक्षात. रेशो जर दिलेला असेल तर है ना, आणि इक्वल टू दिलेला असेल तर डायरेक्ट आपण आर फाइंड करणार. रेशोने आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. रेशो आला तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. इथे लक्षात. काय फॉर्म्युला बघा, इफ M1 as to M2 is given, M1 as to M2 is given, then फॉर्म्युला काय बघा, M1 plus M2 whole bracket square into AB equal to M1 into M2 4H square. बघा पॉइंट नंबर F. If M1 plus M2 equal to R दिलाय, if M1 plus M2 equal to R times M1 into M2, ते म्हणतील sum of slope is twice their product. Sum of slope is twice their product. याचा अर्थ 2 काय आहे, 2 is value of R. ते म्हणतील इफ
सम ऑफ स्लोप इज 3 टाइम्स देअर प्रोडक्ट, सो आर इज 3 है ना. सम ऑफ स्लोप इज आर टाइम्स देअर प्रोडक्ट. मग फॉर्म्युला काय बघा, -2h इक्वल टू आर इंटू ए, -2h इक्वल टू आर इंटू ए है ना. इफ m1 प्लस m2 इक्वल टू आर टाइम्स m1 इंटू m2, देन -2h इक्वल टू आर इंटू ए. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत बघा. आता फॉर्म्युला नंबर जी कडे चाललो बघा. इफ थिटा इज अॅक्युट अँगल बिटवीन द सेपरेट लाईन्स, देन आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan थिटा इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. tan थिटा इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 है ना. हा tan थिटाचा फॉर्म्युला 11th स्टँडर्ड मधून घेतलेला आहे, आपल्याला तो लागतोय आणि तो आपल्याला लागणार आहे. येते लक्षात. मग आपण पुढच्या पॉईंटकडे चाललो बघा, पॉईंट नंबर 8 कडे. काय म्हणतं पॉईंट नंबर 8, इफ थिटा इज अॅक्युट अँगल बिटवीन द सेपरेट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द कंबाइंड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, देन tan थिटाचा फॉर्म्युला आहे बघा 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. काय फॉर्म्युला आहे, tan थिटा इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b, 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. येते लक्षात. 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b हा आहे फॉर्म्युला. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 9. सेपरेट लाइन्स ऑफ द कंबाइंड इक्वेशन. सेपरेट लाइन्स ऑफ द कंबाइंड इक्वेशन ए, द लाइन्स विल बी परपेंडिक्युलर इफ a प्लस b इक्वल टू 0. ज्या दोन सेपरेट लाईन आहे ज्याला आपण u आणि v कन्सिडर करतो, त्या लाईन्स काय कशा असतील, त्या लाईन्स परपेंडिक्युलर असतील. कंडिशन काय आहे, a प्लस b इक्वल टू 0. कंडिशन काय आहे, a प्लस b इक्वल टू 0 आहे. and the lines will be आता parallel. The lines will be parallel if h² minus ab equal to 0. The lines will be parallel if h² minus ab equal to 0. Point number 10. The equation of the angle bisector of the line. Angle bisector of the line. Angle bisector of the line कशाला म्हणतात बघा. ही लाईन आहे u, ही लाईन आहे v, बरोबर. u आणि v आर द सेपरेट लाइन्स ऑफ द कंबाइंड इक्वेशन. विच कंबाइंड इक्वेशन, या कंबाइंड इक्वेशन त्या सेपरेट लाईन u आणि v दिलाय. मग इथं अँगल आहे बघा, आणि ह्या अँगलला बायसेट करणारी लाईन आहे b1 है ना. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसा आहे, इक्वल आहे. b1 बायसेक्टर 1. आणि हा जो अँगल आहे है ना, ह्या अँगलला बायसेट करणारी झालं, आणि ह्या अँगलला बायसेट करणारी पण अजून एक लाईन आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसा आला, सेम आला. आणि याला आपण काय बोललो, b2 बोललो. मग ह्या u आणि v है ना, u आणि v च्या मदतीने आपल्याला ही इक्वेशन भेटते, आणि b1 आणि b2 च्या मदतीने आपण ही इक्वेशन देते है ना. सो लक्षात आलं का, b1 इंटू b2 इज इक्वल टू 0 झालं, तर ही इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. पण लक्षात आलं आपल्याला b1 b2 नसतं, आपल्याकडे लाईन्स नसतं, सेपरेट लाईन्स आपल्याकडे कंबाइंड इक्वेशन दिलेली असते ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. त्यावरून डायरेक्ट आपण बघा है ना, x² मायनस y² अपॉन a मायनस b, a b च्या व्हॅल्यू, आणि अपॉन xy अपॉन h. ह्या इक्वेशन मध्ये a b आणि h च्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. बोला कसल्या व्हॅल्यू पुट केल्या, a b आणि h. तर आपण डायरेक्ट या ठिकाणी कंबाइंड इक्वेशन फाइंड करू शकतो है ना. कंबाइंड इक्वेशन कोणाची, अँगल बायसेक्टरची. कंबाइंड इक्वेशन कोणाची, अँगल बायसेक्टरची. बघा पॉइंट नंबर 11. द पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दिस कंबाइंड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 है ना. काय होणार बघा, ही a ची व्हॅल्यू आणि ही b ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल काय होतात, इंटरचेंज होतात. आणि ही जी साइन आहे ना, ही साइन अपोजिट होते. बघा a आणि b इंटरचेंज झाल्या आणि साइन अपोजिट झाली. सो इज गिवन ॲज bx² मायनस 2hxy प्लस ay² इक्वल टू 0 है ना. कोएफिशिएंट ऑफ x² आणि y² इंटरचेंज होतात, आणि xy ची टर्म निगेटिव्ह होते. xy ची टर्म काय होते, निगेटिव्ह होते. त्याला म्हटलं गेलंय परपेंडिक्युलर कंबाइंड इक्वेशन. काय म्हटलं गेलं त्याला, परपेंडिक्युलर कंबाइंड इक्वेशन. मग आपण चाललो बघा पॉइंट नंबर 12. काय आहे पॉइंट नंबर 12 बघा. द जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट x1, y1.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, महत्वाचं कन्सेप्ट आहे आणि याला आपण ब्रह्मास्त्र बोलतो. If a line or if a equation passes through the point, then point must satisfy the equation of line. If any equation passes through the point, then that point must satisfy, that point must satisfy equation of line. इथं काय म्हणतं बघा, the joint equation of line passes through point x1, y1. याचा अर्थ x1, y1 ने ही इक्वेशन सॅटिस्फाय झालीच पाहिजे, मस्ट कंडिशन आहे ऑप्शन मध्ये असणारी, बरोबर. आणि पॅरलल टू म्हणताय, आणि पॅरलल टू ax² + 2hxy + by² = 0 इज काय बघा, a into bracket x - x1 whole bracket square plus 2h into bracket x - x1 into y - y1 plus b into bracket y - y1 whole bracket square = 0. वाचा पुन्हा एकदा बघा, a into bracket x - x1 whole bracket square plus 2h into bracket x - x1 into y - y1 plus b into bracket y - y1 whole bracket square = 0. Then we go to the next concept. Distance between the parallel lines. दोन पॅरलल लाईन्स जे असतील, लाईन जर पॅरलल असतील त्यांच्यामधलं डिस्टन्स काय येणार बघा, 2√g² - ac upon a into bracket a plus b. जनरल इक्वेशन बद्दल सांगितले गेले ना, आणि जनरल इक्वेशन आपल्याला माहिती काय असते, ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0. याला जनरल इक्वेशन ऑफ लाईन म्हटलं गेलंय. आणि जनरल इक्वेशन जे आहे, इट विल रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. कधी, इफ दॅट डिटर्मिनंट a Hytale girl having beautiful face goes for college, determinant = 0. हा डिटर्मिनंट = जर 0 झाला, then equation represents pair of lines, है ना, पेअर ऑफ लाईन्स. याला आपण काय म्हणतो, डेल्टा. आणि ह्या डेल्टाची व्हॅल्यू अजून एक काय आहे, abc + 2hgf मायनस बघा af² - bg² - ch². आणि मग ते जे लाईन्स आहेत, पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन, अँगल, ते सर्व फॉर्म्युले सेम आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. मग ते जरा म्हटले ही जनरल इक्वेशन दिलेली आहे, या जनरल इक्वेशनला पॅरलल लाईन फाइंड करा पासिंग थ्रू ओरिजिन, तर या 3 टर्म्स उचलायच्या फक्त. कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन अँड पॅरलल टू द जनरल इक्वेशन. पॅरलल टू द जनरल इक्वेशन म्हटल्यावर त्यातल्या पहिले 3 टर्म उचलायच्या, दॅट विल बी द कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि याचाच परपेंडिक्युलर म्हटलं तर परत तेच करायचं, काय बघ इथं जसं आपण केलं होतं, है ना, ax² + 2hxy = b. जनरल इक्वेशन देतील ते म्हणजे फाइंड द कंबाइंड इक्वेशन परपेंडिक्युलर टू दिस जनरल इक्वेशन. मग आपण काय करणार, फाइंड करणार bx² - 2hxy + ay² = 0. येते लक्षात. मग हे पॉइंट्स आपल्याला महत्वाचे आहेत. आपण या ठिकाणी आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे चालतोय, बट माझं म्हणणं आहे हे पॉइंट्स पुन्हा एकदा तुम्ही वाचावेत. जे पॉइंट जे तुमच्या समोर आहेत, है ना, हे फटाफट वाचून घ्या या ठिकाणी. मला माहित आहे बरेच जणांना येतात, रिव्हिजन जर दिली तर आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं होईल. फॉर्म्युले महत्वाचे आहेत. फॉर्म्युले पाठ होणं गरजेचं आहे.
म्हणजे जर फॉर्म्युले आपण पाठ केले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आपल्याला सोपं जाईल. मग या ठिकाणी आपण जाऊया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. लेट्स बिगिन द MCQs ऑफ दिस चॅप्टर. चॅप्टर छोटा आहे है ना, त्याच्यात जास्त वेळ वाया घालून चालणार नाही आहे ना, कारण की एखादा प्रॉब्लेम येतो आणि त्यासाठी आपल्याला खूप वेळ देऊन चालणार नाही है ना. जो वेळ आपण देऊ तो आपल्याला त्या वेळेमध्ये हा चॅप्टर आपल्याला फटाफट आलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स गो टू द क्वेश्चन नंबर 1. काय क्वेश्चन नंबर 1 वाचताय फटाफट मध्ये बघा. 2 वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन आहे. 2024-2020 मध्ये, 2020 आणि 2024 मध्ये है ना क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 2020 आणि 2024 मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे बघा. काय क्वेश्चन आहे बघा. द जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इच मेकिंग अँगल ऑफ 30-30 डिग्री विथ द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. विथ द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बघा. त्यासाठी मी एक छोटीशी फिगर ड्रॉ करतोय है ना. त्यासाठी काय आहे, मी एक छोटीशी फिगर ड्रॉ करतोय. फिगर कशी आहे बघा. एक स्ट्रेट वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस बरोबर. आणि ते काय म्हणताय, लाइन्स मेकिंग 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस बरोबर 30 डिग्री. मग एक लाईन अशी असेल आणि दुसरी लाईन अशी असेल है ना बरोबर. पण अँगल आपल्याला हे 30 डिग्री दिले बघा. पॉझिटिव्ह वाय बरोबर हे 30 दिले आहे, पण आपल्याला हे अँगल नको आहे. अँगल मस्ट बी विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. मग हा जर 30 असेल तर हा 60 डिग्री होतो, आणि हा 60 डिग्री असेल तर ह्या लाईनचा आहे ना, या लाईनचा स्लोप M1 इज इक्वल टू काय येणार, tan 60 डिग्री येणार. आणि tan 60 इज इक्वल टू किती आहे, √3 आहे. सो M1 ची व्हॅल्यू किती आली मग, √3 आली. मग हा 60 आहे, पण लक्षात आलं हा 30 असेल तर हा 30, आणि हा अँगल ह्या डायरेक्शन मध्ये -60 डिग्री आहे. मग -60 डिग्री असेल तर या लाईनचा स्लोप M2 काय येणार, tan ऑफ -60 डिग्री. आणि tan ऑफ -60 डिग्री इज -√3. म्हणजे आपल्या लक्षात आलं बघा, आपल्याला M1 सापडलाय √3 आणि M2 आपल्याला भेटताय -√3. M1 आणि M2 आपल्याला भेटलेला आहे. मग M1 आणि M2 आपल्याला भेटलेला आहे, तर आपल्याला या ठिकाणी बघा, आपल्याला या ठिकाणी तो फॉर्म्युला दिला होता. जर तुम्हाला M1 M2 माहित असतील तर फॉर्म्युला काय आहे बघा. देन देअर कंबाइंड इक्वेशन इज M1 × M2 x² मायनस इंटू ब्रॅकेट M1 + M2 xy + y² इक्वल टू 0. जर आपल्याला स्लोप माहित असतील, तर आपण या इक्वेशनने आपण कंबाइंड इक्वेशन फाइंड करणार आहोत बघा. M1 × M2 √3 × -√3 इज -3x² मायनस M1 + M2 √3 - √3 इज 0xy + y² इक्वल टू 0. -3x² + y² -3x² + y². पण लक्षात घ्या, कोएफिशिएंट ऑफ x² पॉसिबल नाहीये. सो आन्सर काय येतं बघा, 3x² - y² इक्वल टू 0. 3x² - y² इक्वल टू 0 इज गिवन इन ऑप्शन बी. बघा, पूनम निकम, साक्षी साठे म्हणतात बी ऑप्शन. यस, माधव गांगुडे, प्रीती कांबळे, अंकिता वाघुल, रिचा चांदगुडे, श्रेया जेजुरकर, बी ऑप्शन. याचा अर्थ जे ऑप्शन टाईप करताय त्यांना प्रॉब्लेम समजलेला आहे असं माझ्या लक्षात येतं. त्याच्यामुळे चॅट बॉक्समध्ये जर ऍक्टिव्ह राहा. बघा, प्रतीक्षा काळे म्हणता, कार्तिकी बनकर म्हणता बी इज करेक्ट ऑप्शन. अक्षय गाडेकर है ना, ऋतुजा भुजाडे, आकांक्षा धनवटे, हे सगळं बी ऑप्शन म्हणतायत बघा. अमृता वाडेकर, आकांक्षा चव्हाण, ऋषिकेश सोनवणे. याचा अर्थ हे विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत सेशन मध्ये है ना. श्रुती पिंपळकर, ईश्वरी, देवयानी सुतने. म्हणजे तुम्ही माझं सेशन, माझा क्लास ऐकताय असं माझ्या लक्षात येतं, आहे का नाही. आता काहींचं म्हणणं असेल सर तुमचं चाल द्या, आमचं आहे लक्षात. नाही चालणार मित्रांनो, कारण वेळ कमी आहे है ना, वेळ कमी आहे. आज तारीख बघा किती आहे है ना, 12 आहे. कदाचित आज 1 महिन्यानंतर तुमचा पेपर काहींचा झालेला असेल आणि काहींचा आज पेपर असेल आफ्टर कंप्लीट 1 मंथ. एवढंच वेळ आहे आपल्याकडे, आणि त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागेल है ना, ऍक्टिव्ह राहावं लागेल है ना. फक्त मी सेशन ऐकतोय किंवा मी रेकॉर्डिंग ऐकतो सर तुमचं, मी रेकॉर्डिंग नंतर ऐकतो 1x 2x स्पीडने, काही कामाचं नाही ते
रेकॉर्डिंग नका ऐकू मित्रांनो, जितकं लाईव्ह ऐकतील ना टीचरला तितकं लाईव्ह ऐका आणि चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा, है ना. तो इंटरॅक्शन जो आहे ना तो रिझल्टकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं सर चॅट बॉक्स ऍक्टिव्ह करून टाइमपास करता का? नाही मित्रांनो, टाइमपासचा पार्ट नाहीये तो, तुम्हाला ऍक्टिव्ह करण्याचा आणि तुमच्या ब्रेनमध्ये है ना ब्रेन ऍक्टिव्ह करण्याचा या ठिकाणी तो पार्ट आहे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 2, है ना. क्वेश्चन नंबर 2 बघा, वास्तव आपण क्वेश्चन नंबर 2 बघा. काय क्वेश्चन नंबर 2? द कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अँगल ऑफ 45 डिग्री विथ द लाईन म्हणतायत. म्हणजे काय, या ठिकाणी बघा एक लाईन आहे, है ना, एक लाईन आहे, पण या दोन कंबाइंड इक्वेशन आहे. याला आपण यू म्हणू, याला व्ही म्हणू. इथे लक्षात, पण ह्या जो दोन लाईन आहेत ह्या लाईन बरोबर अँगल करतायत. काय करतायत? 45 डिग्री अँगल करतायत. म्हणजे हा अँगल आला 45 डिग्री आणि हा पण अँगल आला 45 डिग्री आणि ही आहे ती लाईन. काय लाईन ती? बघा, इट इज 3x प्लस वाय, 3x प्लस वाय इक्वल टू 0. मग ह्या लाईनचा स्लोप किती आला? त्याला जर आपण यम बोललो, स्लोप काय आला? यम कसं फाइंड करतो आपण? मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. सो यम ची व्हॅल्यू आली बघा -3. दिलेल्या लाईनचा स्लोप आपण फाइंड केलाय, है ना, दिलेल्या लाईनचा स्लोप फाइंड केला यम. आणि मग आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे बघा. काय फॉर्म्युला आहे? आता आपण काय करू, हा जो यू आहे ना याचा स्लोप आपण m1 कन्सिडर करू, है ना. लाईन यू जी आहे ना, वन ऑफ द लाईन, त्या वन ऑफ द लाईनचा स्लोप आपण m1 कन्सिडर करू. आणि आपल्याला माहिती आहे m1 हा y अपॉन x असणार आहे. m1 काय असणार आहे? y अपॉन x असणार आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. काय फॉर्म्युला आहे? tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. पॉईंट नंबर 7 मध्ये आपण फॉर्म्युला घेतला होता, येते लक्षात. मग या ठिकाणी बघा tan, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थीटा? थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री दिली बघा, है ना. इज इक्वल टू m1 मायनस m2. हा m1 ॲज इट इज ठेवू आपण, मायनस m2 आपण m घेऊ आपण, है ना, m. आणि दोघांमधला अँगल 45 आपण ऑपरेट करतोय, अपॉन 1 प्लस m1 इंटू m. येते लक्षात. मग m ची व्हॅल्यू किती आहे? m ची व्हॅल्यू किती आहे? -3 आहे. ती m ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू बघा. काय होत आहे या ठिकाणी? मग या ठिकाणी आपण काय करणार बघा, इथं tan 45 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ tan 45? इज 1 इज इक्वल टू मॉड ऑफ m1 रिमेन्स ॲज इट इज, है ना. m1 रिमेन्स ॲज इट इज. व्हॅल्यू ऑफ m इज -3. सो मायनस मायनस बिकम्स +3 अपॉन बघा 1 m1 इंटू -3 इज अ -3m1, इज अ -3m1. मग लक्षात आलं बघा का मॉड साइन रिमूव्ह करण्यासाठी जर मॉड मध्ये प्लस मायनस साइन असेल तर आपण कसं रिमूव्ह करतो? चॅट बॉक्स ऍक्टिव्ह करून सांगा बरं मला. तर जर मॉड मध्ये, याला मॉड साइन म्हणतात, मॉड मध्ये जर प्लस मायनस साइन असेल तर ती मॉड आपण कसं रिमूव्ह करणार? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, कोणत्या विद्यार्थ्यांना तर मला समजू द्या. इफ द मॉड्युलस साइन कंटेन्स प्लस और मायनस साइन, देन हाऊ टू रिमूव्ह मॉड साइन? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला, काय करतो आपण? यस रुचा, यू आर करेक्ट. रुचाने करेक्ट आन्सर सांगितलेला आहे. अजून कोणी सांगताय बघा? कन्सेप्ट आहे हा, कन्सेप्ट. यस, पूनम निकम करेक्ट, बरोबर सांगताय. रुचा, पूनम बरोबर सांगताय. दोनच विद्यार्थ्यांनी अजून सांगितलंय, दोनच विद्यार्थ्यांनी अजून आन्सर दिलाय. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? येत नाही, माहित नाही का, प्रयत्न करायचा नाही, है ना. सर तुमचं ऐकतोय ना सर? आवरा फास्ट मध्ये पटपट सांगा. फक्त दोनच विद्यार्थिनींनी सांगितलंय काय करायचं आणि दोघी बरोबर आहेत. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? मी सांगावं आणि मी काय सांगतोय? यस, एकदाच सांगा, एकदाच चॅट बॉक्स मध्ये एकदाच लिहा, काही अडचण नाही. तुम्ही 3दा जरी लिहिलं तर मला ते 3दा दिसतंय, एकच दिसतंय, त्याच्यामुळे रिपीट नका करू, काही अडचण नाही. लक्षात आलं? दोनच विद्यार्थ्यांनी आन्सर सांगितलंय आणि दोनच विद्यार्थ्यांनी आन्सर सांगितलंय. जर बघा मॉड मध्ये प्लस मायनस साइन असेल तर मॉड रिमूव्ह करण्यासाठी स्क्वेअरिंग करावं लागतं. वी हॅव टू स्क्वेअर द इक्वेशन. बघा आता तन्मयने बरोबर सांगितलंय. दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यावर काय येणार? 1 इज इक्वल टू m1 प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस 3m1 होल ब्रॅकेट स्क्वेअर.
मग 1 मायनस 3m1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इकडे आला, त्याचा स्क्वेअर काय येणार बघा, ए स्क्वेअर मायनस 3 2 जा 6m1 प्लस 9m1 स्क्वेअर इज इक्वल टू m1 स्क्वेअर प्लस 3 2 जा 6m1 प्लस 9. नाही, स्क्वेअरिंग इज द करेक्ट आन्सर. प्लस मायनसचा काही संबंध नाहीये. मी बोललो मॉड मध्ये प्लस मायनस साइन असेल तर, है ना. अच्छा, मॉड मध्ये -5 आहे तर मग मायनस साइन रिमूव्ह करा, 5 येईल. पण दोन टर्म मध्ये प्लस मायनस साइन आहे तर स्क्वेअरिंग करावं लागतं. देन वी हॅव टू स्क्वेअर. अच्छा बघा, 9m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर आलं बघा, 8m1 स्क्वेअर. बरोबर, तो m1 इकडे आला. -6 मायनस 12m1 1 minus 9 minus 8 equal to 0. It is divisible by 4. 4 2 जा 8m1 square minus 4 3 जा 12m1 minus 2 equal to 0. पण लक्षात आलं बघा, m1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित होती. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m1? m1 is y upon x. So put the value of m1 as y upon x. So 2 into bracket y upon x whole bracket square minus 3 into y upon x minus 2 equal to 0. मग याचं स्क्वेअर केल्यावर काय येणार बघा, 2y square upon x square minus 3y upon x minus 2 equal to 0. Now multiply whole the equation by x square. x square ने multiply केल्यावर काय आलं बघा, 2y square minus 3xy minus 2x square equal to 0. 2y square minus 3xy minus 2y square equal to 0. बट लक्षात घ्या, x square ची टर्म पुढे पाहिजे. ही टर्म जर पुढे आली तर मायनस येणार, म्हणून सर्वांचे साइन बदलून घ्या. x square पुढे आणा. सो इट इज अ 2x square plus 3xy minus 2y square equal to 0. So 2x square plus 3xy minus 2y square equal to 0 is given in option C. So C is the correct option. Yes, पूनम निकम, रुचा चांदगुडे, ऋतुजा बडेकर, श्रुती पिंपळकर, पवन, श्रुती सृष्टी साठे, व्हेरी गुड. देवयानी सुतवणे, सी ऑप्शन. समीक्षा, सी ऑप्शन. आकांक्षा धनवटे, सी. ऋतुजा, व्हेरी गुड. सिद्धी, हर्षिका, सर्व आता सी ऑप्शन बरोबर म्हणतायत. याचा अर्थ त्यांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. ह्या टाईपचा प्रॉब्लेम जर आला तर इथे काय बदलेल, अँगल बदलेल आणि काय बदलेल, स्लोप बदलेल. बाकीचे प्रोसेस सेम असणार आहे. मग ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम आपण घेतला तर बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करता आले पाहिजे. येस ऑर नो? येस, व्हेरी गुड. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. वाचा प्रॉब्लेम नंबर 3 काय आहे बघा. वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, वन ऑफ द लाईन दिली बघा, एक लाईन दिलेली आहे. एक लाईन दिलेली आहे म्हटल्यानंतर ऑक्झिलरी इक्वेशन ऍक्टिव्ह होते, है ना. काय ऍक्टिव्ह होते, ऑक्झिलरी इक्वेशन ऍक्टिव्ह होते बघा. वन ऑफ द लाईन, है ना, वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय इज परपेंडिक्युलर टू दिस. वन ऑफ द लाईन परपेंडिक्युलर, याचा अर्थ याच्यावरनं या स्लोपवरनं आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप फाइंड करणार. आणि वन ऑफ द लाईनचा स्लोप जर आपल्याला भेटला तर आपण ऑक्झिलरी इक्वेशनचा उपयोग करून, है ना, आपण सोल्युशन पर्यंत पोहोचू शकतो. बघा, ही जी कंबाइंड इक्वेशन आहे, या कंबाइंड इक्वेशन मध्ये ए ची व्हॅल्यू एच आहे, 2h ची व्हॅल्यू 2hच आहे, बी ची व्हॅल्यू बीच आहे. म्हणजे याचा अर्थ AHB बीच आहे. मग ही जी लाईन आहे गिवन लाईन, आपण काय म्हणतो बघा इथं, गिवन लाईन. काय आहे गिवन लाईन बघा, गिवन लाईन इज mx प्लस ny इक्वल टू 18. देअरफॉर इट्स स्लोप, या लाईनचा स्लोप काय असणार, इट्स लाईन इज मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. बट रिक्वायर्ड लाईन is perpendicular to above line. Therefore, slope of required line denoted by m, slope of required line denoted by m will be negative reciprocal, that will be n upon m. आणि हा स्लोप आहे आणि हा m यांचा m आहे, बरोबर. आणि स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन जर आपल्याला माहित झाली तर आपण काय करणार, इक्वेशन कन्सिडर करणार, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0, है ना. मग ही आपण जर
हे काही कन्सिडर करा, M1 करा, काही फरक नाही पडत त्यांनी, कारण ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये M आहे ना, ऑक्झिलरी इक्वेशन M आहे म्हणून आपण M कन्सिडर केला, त्यांनी काही फरक पडत नाही. सर इथं M सेम आलाय, नाही आपल्याला माहिती आहे आपण M च्या जागेवर काय पुट करणार आहोत, है ना. एंट्रन्स मध्ये आहोत आपण, बोर्डला नाहीये, त्याच्यामुळे इथं सॉल्व्ह करताना एवढं काही फरक नाही पडत बघा. सो B रिमेन्स ॲज इट इज. आता M च्या जागेवर काय लिहिणार आपण, N/M होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2H आणि M च्या जागेवर परत N/M आणि प्लस A = 0. म्हणजे ऑपरेट केल्यावर काय झालं बघा, BN² प्लस 2HN/M आणि प्लस A = 0. मल्टिप्लाय होल द इक्वेशन बाय M². मल्टिप्लाय होल द इक्वेशन बाय M². काय येणार बघा, BN² प्लस 2HMN प्लस AM² = 0. BN² प्लस 2HNM प्लस AM² = 0. आणि शोधा आता आपल्याला बघा, AM² पुढे आहे, मग AM² जर आपण समोर घेतला प्लस 2HMN प्लस BN² = 0. पुढे दिलंय बघा ऑप्शन मध्ये बघा, A² प्लस 2HM. येस, इट इज गिवन इन ऑप्शन B. सो B इज द करेक्ट ऑप्शन. B इज द करेक्ट आंसर ऑफ, है ना, B is the correct answer. B is the correct answer of question number 3. मग तुमचा जर B करेक्ट आन्सर आलेला आहे तर लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 4. लेट्स रीड क्वेश्चन नंबर 4. काय म्हणता बघा, OAB आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल OAB. है ना, आपण जर ट्रायंगल ड्रॉ केला, एक आपण ट्रायंगल ड्रॉ करतोय बघा, एक ट्रायंगल है ना, त्याला नाव देतोय, काय नाव देतोय बघा, OA and let this vertex be B. आपल्याला O पॉइंट दिलाय बघा, ओरिजिन 0 0. A पॉइंट दिलेला आहे, काय दिलाय बघा 1,2 आणि B पॉइंट दिलेला काय दिलाय बघा 3,4. OA आणि B पॉइंट आपल्याला माहित झालेले आहेत, बरोबर. पुढे ते काय म्हणताय, आर द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल, देन द जॉइंट इक्वेशन ऑफ द अल्टिट्यूड अँड मीडियन. पहिले अल्टिट्यूड फाइंड करू आणि मग मीडियन फाइंड करावं लागेल आपल्याला. पहिले अल्टिट्यूड आपण बघू, मीडियन बघू आपण, है ना. सो मीडियन सोपं आहे. व्हॉट इज मीडियन? मीडियन इज मिड पॉइंट. मीडियन इज मिड पॉइंट. मग या ठिकाणी आपण जर डी घेतला मिड पॉइंट, है ना, डी जर मिड पॉइंट घेतला ऍज x, y, तर ओडी काय असणार आहे, मीडियन असणार आहे, बरोबर. मग मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून, है ना, मग मीडियन, है ना, बघा या ठिकाणी मिड पॉइंट आपण फाइंड करतो डी. काय येणार मिड पॉइंट डी, एक्स कोऑर्डिनेट काय येणार बघा, है ना, 1 + 3/2 मिड पॉइंट फॉर्म्युला, आणि y काय येणार 2 + 4/2. सो आपल्याला पॉइंट डी सापडला बघा. 1 + 3 4/2 इज 2, 2 + 4 6/2 इज 3. सो आपल्याला डी भेटलाय मीडियन. And this median है ना, this line OD passes through origin, बरोबर. मग हा जो पॉइंट आहे, या पॉइंट वरनं तुमच्या लक्षात आलं असेल, है ना, का इक्वेशन ऑफ OD काय येणार, व्हॉट विल द इक्वेशन ऑफ OD. बघा जर पॉइंट दिलेला असेल आणि ह्या पॉइंट वरनं एखादी लाईन पास होते आणि जी ओरिजिन मधून जाते, जी ओरिजिन मधून पास होते, तर आपण फॉर्म्युला ऍक्च्युअली काय यूज करायचा, y - y1 इज इक्वल टू M इंटू ब्रॅकेट, बरोबर. बट इथं आपल्याला शॉर्टकट फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला. इफ लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन काय करणार, y इज इक्वल टू घेणार आपण. y इज इक्वल टू घेणार बघा, y कोऑर्डिनेट अपॉन x कोऑर्डिनेट. मला काय करायचं, y कोऑर्डिनेट अपॉन x कोऑर्डिनेट, 3/2x. सो y इज इक्वल टू 3/2x. y इज इक्वल टू काय आलं 3/2x. सो 2y इज इक्वल टू 3x. आणि लक्षात आलं 3x - 2y = 0. दिस इज द फर्स्ट लाईन विच इज मीडियन. याला काय म्हटलं गेलंय, मीडियन म्हटलं गेलंय, इथे लक्षात. आता पुढे ते काय म्हणताय, अँड अल्टिट्यूड फाइंड करावं लागेल. आता अल्टिट्यूड कसं फाइंड करणार, अल्टिट्यूड म्हणजे काय, अ लाईन परपेंडिक्युलर, अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन विच इज परपेंडिक्युलर. हा पॉइंट डी आहे, मग अल्टिट्यूडला आपण ई पॉइंट घेतला, तर OE इज अल्टिट्यूड.
विच इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. अल्टिट्यूड म्हणजे लाईन परपेंडिक्युलर टू बेस है ना. सो अल्टिट्यूड इज परपेंडिक्युलर टू ए बी. सो व्हॉट इज स्लोप ऑफ ए बी. मग स्लोप ऑफ ए बी काय येणार. स्लोप ऑफ लाईन ए बी. ए बी बघा y2 मायनस y1 4 मायनस 2 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 3 मायनस 1 4 मायनस 2 इज 2 है ना. 3 मायनस 1 इज 2 आणि 2 अपॉन 2 इज 1. सो स्लोप ऑफ ए बी काय आलाय. ए बी 1 आलाय बरोबर. अँड देअरफॉर स्लोप ऑफ ओई is perpendicular to AB, that will be -1. Why? Because slope of negative lines are perpendicular reciprocal to each other. मग आपल्याला स्लोप माहित झालाय बरोबर. ही लाईनचा स्लोप माहित झालाय आणि लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. सो व्हॉट विल इट्स इक्वेशन. सो लक्षात आलं बघा. इक्वेशन ऑफ ओई अल्टिट्यूड इज काय असणार. y इज इक्वल टू mx म्हणजे y इज इक्वल टू -x म्हणजे x प्लस y इक्वल टू 0 बरोबर. इक्वेशन नंबर 2 आपण या ठिकाणी देतोय बघा. ही पहिली इक्वेशन भेटली त्याला आपण जर u अज्युम केलं. दुसरी इक्वेशन भेटली अल्टिट्यूड त्याला v अज्युम केलं तर देअर कंबाइंड इक्वेशन है ना. देअर कंबाइंड इक्वेशन कसं फाइंड करणार. u डॉट v इक्वल टू 0. u काय आहे बघा 3x मायनस 2y इंटू v आहे x प्लस y इक्वल टू 0. मल्टीप्लाय करा 3x इंटू x 3x स्क्वेअर 3x इंटू y प्लस 3xy मायनस 2y इंटू x मायनस 2xy मायनस इंटू प्लस मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 0. बघा काय येतं मग. देअरफॉर 3x स्क्वेअर 3xy मायनस 2xy इज प्लस xy आणि मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 0. सो 3x स्क्वेअर प्लस xy minus 2y square equal to 0 is given in option बघा 3x square plus xy minus 2y square is given in option D. So D is the correct option of problem number 4. problem number 4 चा आन्सर D आहे. व्हेरी गुड. सर्वजण फटाफट ऑप्शन सी नाही D सांगताय. D is the correct option है ना. प्लस xy आणि द मायनस xy द प्लस xy आहे. D is the correct option. यस यश रुचा प्रीती अमृता ऋषिकेश अक्षय देवयानी सर्व डी ऑप्शन म्हणता बघा. समीक्षा व्हेरी गुड. सर्व डी ऑप्शन म्हणता या ठिकाणी. मग या प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे है ना. आज आपल्या लक्षात आलं. आज वेळ संपत आलेली आहे तर दुपारी आपला ट्रिग्नॉमेट्री फंक्शन ह्या चॅप्टरची टेस्ट आहे है ना. आपण चांगल्या कव्हरेजमध्ये बसत चला. आपल्या घरामध्ये ज्या जागेवर चांगला कव्हरेज असतं तिथं आपण है ना तिथं बसून टेस्ट देत चला. म्हणजे डायरेक्ट तो ॲपमधून एक्झिस्ट नाही होणार. दुसरं का जर आपले टेस्ट चालू असताना कोणाचा कॉल जर आला तर कॉल रिसीव्ह करू नका. रिजेक्ट करा है ना. दुसऱ्या याच्यावरून त्यांना सांगा टेस्ट देते का थोड्या वेळाने कॉल करा. का बरं. कारण की तुम्ही जर कॉल उचलला तर तुम्ही टेस्टमधून एक्झिस्ट होशाल. इथे लक्षात. त्याच्यामुळे ती काळजी घ्या. आणि दुसरं बघा या ठिकाणी अभ्यास करून टेस्ट द्या. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 5 है ना वाचून घ्या. प्रॉब्लेम नंबर 5 वाचून घ्या. मला गॅरंटी आहे है ना. प्रॉब्लेम नंबर 5 वाचून घ्या. मला गॅरंटी आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. बघा काय म्हणतात. जॉइंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द लाइन्स. बायसेक्टर ऑफ द लाइन्स x प्लस 5 अँड x इक्वल टू 5 अँड y इक्वल टू 3 है ना. y इक्वल टू 3. पहिले या दोघांची कंबाईंड इक्वेशन तयार करायची आणि त्या कंबाईंड इक्वेशन वरनं बायसेक्टरची इक्वेशन तयार करायची आहे. किती वाजता टेस्ट आहे तर 12 वाजता असाइन होईल बघा. आता थोड्या वेळाने तुम्हाला मेसेज येऊन जाईल है ना. 12 वाजता 12 ते 1:30 टेस्ट असेल. 12 ते 1 मध्ये तुमची टेस्ट झाली पाहिजे. 25 क्वेश्चन असतील है ना. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर चांगला अभ्यास करा. चांगले अभ्यास करून या ठिकाणी टेस्ट द्या. बरोबर. व्यवस्थित अभ्यास करून टेस्ट द्या. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.